साहेब राम राम म्हणलं. काय कुठचे व्हा म्हणलं, काही समजून नाही राहिलं. 2-4 दिवस झाले पाहून राहिलो, पण ते काय आता विचारतो म्हणलं, पण भेटबोट काही होऊन नाही राहिली. काय गडबड, कुठचं काय काम चालू आहे म्हणलं. बाबा यायला माहिती नाही वाटते बा. अरे जनगणना सुरू आहे माहिती नाही का? अरे बाबा 1 मे पासून सुरू झाली ना. मग 15 मे लोक स्वगणना होती, स्वतःच्या मनाने करता येईना. तुमच्या गावात एकाने केलं नाही दिसत मला. स्वगणना स्वतःहून मोबाईलवर. काय कसं काय म्हणलं तुमच्या कामराच्या गावचे. आता स्वगणना कोण करते गावातली नाही का? हो ना, लोक ऐदिवानाचे लोक आमच्या गावातले. पण आता काय तुम्ही आल्यावरच तर घरी सापडते नाही सापडत. आता काय होते, कशी होती जनगणना यायची तर. अरे काही नाही हे बा साहेब, सांगतो ना, स्वगणना कोणी काय करत नाही तर. मग तुम्ही तुमच्या परीनंच करा. आता काय करावं लागते काय नाही तर. काही पासून सुरू झालंय. 16 मे पासून झालंय सुरू, 14 जून पर्यंत आहे आता. आता कसं आहे, घराचे नंबरिंग झाले आपले, कोटे गिटे असं तसं, इकडे मंदिरं सगळं. बस आता घरोघरी जाऊन माहिती घ्या ना आपल्याला. आता एक चालू आता. आजपासून करा म्हणलं सुरू. अच्छा हो का? पण काय का आज तर घरी नाही मी. आता भैमुख काढणार. हो कसं आहे, मजूर सापडलं कसं बी. घ्या म्हणलं काढून. हो बरं आता पहा ना, मग आले की दुपारी येतो आम्ही तसं. घ्या ना करून आपली करून घेऊ मग. हो ना, काही हरकत नाही. येतेच ना, नंबर वाईज येतोच मी तुमच्या घरी. चला ठीक आहे, येऊ का मग आता बाकी. या पाहिजे फक्त कुत्रे पाहिजे जरा गावात नाही. हो जरा कुत्रे 1-2 त्या बाबांच्या इथं येते, 2-4 कुत्रे आहेत. पाहिजे जरा नवाळा माणूस पाहायला अंगावर येते त्या. तेच म्हणलं 2-3 पोट्टे संघ घ्या आणि गावात हिंडा. हो तेच म्हणलं, कुत्रे दिसलेच मला 2-3 दिवस तरी. तुम्ही तिकडे दिसले तुम्ही इकून जात जा. बाकी आता चला येतो. मग तुमचं नाव काय म्हणलं? हो शांताराम घनगणी. हो ग्रामपंचायत सदस्य. हो तसं हो का? बरं तुमचा परिचय नाही समजला, कोण आहात तुम्ही, कुठचे आहात. नाही तर कसं आहे, कोणी याचं कार्ड घातलं आपलं गयात. जनगणना नाही तर घर साफ करून द्यायचं. घरी काही कोण राहत नाही दुपारची, म्हणून म्हणलं बा. तुम्ही काय, तुमचं अळणाव काय बाबा? अरे म्हणलं जनगणनेची बॅग आहे मापाशी, आय कार्ड लागलेला आहे. SS डोमकावळे आहे ना, बाजूच्या शाळेचे शिक्षक आहे मी. हो माझी ड्युटी लागली तर जनगणनेली. तुमची चमास तर ते आपलं BL आहे ना, म्हणून मला इथं घातलं. असं हो का? असं बरोबर. तेच तर म्हणलं, नवाळे दिसतात तुम्ही, म्हणून म्हणलं पाहिजे जराशा लोकल छत्र्या आहेत. बरोबर पद्धतशीर माहिती घ्या आणि लिहा. पण आता घेऊ ना माहिती. आता समजते जरा झोको आता. एक घरात सुरुवात करून देतो. बरोबर करा मग, करा पद्धतशीर करा. हो काय नसतं, पण ताप लागला तुमच्या मग नाही उन्हाळ्याचा. हो कशा मस्त आरामात सुट्ट्या असते तर. सोडा ना बा, विचारूच नका. मग आज पुरा घाम गायला लावला. मग आज पालाच पाळणा लावला. उन्हाळ्यात दिलं लावून भर उन्हीतल्या का मग आम्ही हिंडा लागू राहिला आम्हाला. हो सकाळी निघ तुम्ही 7 वाजता, असं वाटते बाबा राहते. काय करायच्या 7 वाजता 2 वाजे लोक नंबर टाकणं हे ते 2-4 दिवसात गेले. हो नकाशा काढणं, नकाशा मोठा भारी होता. ते झालं अटपला. आता मला माहिती आहे का आता लोकांच्या. काय करता बा ऊन लागली होती मला. 2 दिवस आलोय नाही मी मधात. हो काय करता, पहिल्या 2-3 दिवस चांगलं धडाक्याने घेतले मला नंबर. बिजा ऊन लागली मला. हो दवाखान्यात भरती होतो मी. हो ते झालं. आता म्हणलं लागा कामोकामी. हो मोठं कठीण काम आमच्या मागं. मग काय उन्हाळ्यात सुट्ट्या सुका नाही खाऊ देत आम्हाला. हो ना ते तर आहेच म्हणा. उन्ही त्याने तर लई हिंडा लागते ना. मग काय तर हो ना, आता सवय नाही तुम्हाला. मोठं कठीण चाललं असं. विचारूच नका ते आता. जाऊ द्या. हो सांगायला पुरत नाही आता. असं जर बोलत बसलं दिवस जायचा माय. हो चला येऊ का मग मी. हो करतो आता. पाहतो 1-2 पोट्टे लावा देतो जरा. तयारी चला गड्या नाही का. काही विचारा ना, काय असते म्हणायचं, काय विचारते म्हणा, काय साठी आहे. बरोबर हो नाही म्हणलं, काय आहे याची विचारते काय म्हणलं, कसं काय असते जनगणनेत काय विचारते तुम्ही. काही नाही आपलं हे कसं असते, हे घर यादीच आहे पहिले. हो आता तसे 2027 लोक चालते. 2 टप्पे यायचे. हे पहिला टप्पा आहे. याच्यातनी म्हणजे घराची स्थिती काय आहे बा, घरी कोणकोणत्या वस्तू आहे, ढमकं असे 34 प्रश्न विचारतो आम्ही. त्याचे उत्तर जे सांगशील तसं ऑनलाईन आम्ही डिजिटलमध्ये भरून टाकतो. मोबाईलवरच करणं सुरू आहे आता. हो ऑफलाईनचं कमी आहे आता, ऑनलाईनच आहे बिलकुल. जाग्यावर करावं लागते आता. अशा पद्धतीने प्रश्न विचारणे आणि माहिती भरणे. तसं हो का? पाहिजे बा म्हणलं, आमचं कोणाला विचारून लिहू नका म्हणलं, आम्ही आल्याशिवाय. हो नाही तर भर करून लिहून टाकसान त्याच्यात मी. आम्ही आमच्या आल्यावर सांगतो मग तुम्हाला वावरातून. नाही मी काय लिहिणार आलो की सांगतोच ना, तुमच्या घरी येतोच ना मी. आवाज देतोच तुम्हाला, काही हरकत नाही. चला येऊ का मग मी दादा. आता कसं पाहतो 1-2 पोट्टे जातो घेऊन एखाद्याच्या घरी. हो 2-3 पोट्टेला आवाज द्या आणि जा घेऊन द्यायला. हो ठीक आहे ते तिथे उभे आहेत पोट्टे. रामराम भाऊ, रामराम म्हणलं. काय साहेब म्हणलं, कसं काय चालू आहे, गडबड काय बा. काही नाही दादा, आपलं जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे. हो माहिती आता घरोघरी जाऊन घेणं आहे. 1-2 पोट्टे म्हणलं चालता का पोट्टे. चला बरं सांगा जरा, 1-2 घर दाखवा बरं. नंबर 1 पासून सुरू करू. येतो ना. हो चला. पोट्टेला घेऊन जा, दाखवते ते घर बरोबर तुम्हाला. हो पण नाही काय विचारता काय म्हणतो तुम्ही, काही म्हणजे असं काय म्हणजे जनगणना आहे का याच्यात. सगळ्या गावाला पहिले सांगतच बसू. अरे बा मी काय म्हणतो, मी आता तुमच्या घरोघरी येणार आहो आणि काही प्रश्न विचारणार आहो. घरची परिस्थिती काय आहे बा, घर कसं आहे, घरात स्वयंपाकासाठी काय वापरते, बिजली आहे, लाईन आहे का नाही, पाण्याची व्यवस्था काय आहे, नळ आहे का, इंटरनेट आहे का, मोबाईल आहे का, गाडी आहे का, ढमका आहे का, टमका आहे का, सर विचारपूस करावं लागते आम्हाला. तिथे भरावं लागते ऑनलाईन डिजिटल जनगणना यावर्षी. ते 2 टप्प्यामध्ये. आता घरात जाईन पुढे जातनी आहे जनगणना 2ऱ्या टप्प्यातनी. असं चालू आहे कार्यक्रम. आम्ही तर सायकलला पाहिजे आता नाही हो ना, काही सांगता येत नाही. जास्त सांगितलं फालतू श्रीमंत पकडून. असं हो का? घ्या ना, करून घ्या ना मग. घ्या नंबर 1 पासून सुरू करून द्या. चालते रट्टा. हो जा रे पोट्टे सांगा जा. बरं बा पोट्टे म्हणलं पाहिजे कुत्रे जरा असे. चला सांगा म्हणलं कोणतं घर कोणतं आहे. मी विचारतो तसं तर सांगा मग. चला अरे भाऊ संकेत जगन जा बरं. जा रे बंगरेशा. हो 10,000 रुपये देऊन देते तुम्हाला ते सर. घेऊन जा. चांगलं घर दाखवता येईल बरोबर. काय आणणार काय सर तुमचं. डोमकावडे SS डोमकावडे. हो बाजूच्या शाळेचा शिक्षक आम्ही, बाजूच्या गावचा. बरं पण लगायचे लोक सापडले पाहिजे बा तुम्हाला. लोक कसं सध्या आता वावरात जायला बा. पण मग आता वावरात जायला पण काही तर असतील ना, जे असेल ते घरी समजा दुपारी येत असतील ना लोक. येते म्हणा, पण सध्या भैमुख काढणं सुरू आहे. सध्या गडबड आहे, गाडी कचरा येत नाही. येते वावराचे काम आहेत ना सुरू. सकाळी बाया जरा मुश्किलच आहे बा. काय आता घरी एकदम माणसं बी आता कामाला जायला. ఇంకా आम्हीच आता ट्रॅक्टर घेऊन चाललो, कोणी कुठे चाललं. मग आता करावं काय मी आता, जनगणना आता करायचं लागणच की नाही. हो आता पाहतो ना जे सापडलं ते. हो आता नंबर वाईज सुरू करून देतो, जे सापडलं ते करत राहायचं. ठीक आहे चला रे पोट्टे, चला.
अरे बापा रे, हे तर गुरगुर आहे राजा, हे तर अंगावर कुठे गेले पोट्टे म्हणा. अरे चला ना रे पोट्टे, हळा 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 हळा. डस्ते का पोट्टे, पाहा पोट्टे, अरे डस्ते का अरे सर पाहू नका ना. अरे पळायला जास्त मागं लागते ना मग ते. अरे सर थांबा थांबा, चल निघा लवकर, चल चल चल. काय कुठे गेलते तुम्ही? हो ना, अंगावर चालता का डायरेक्ट ते? मी आता म्हणलं लोंदाच तोडते का? हो ना, राहिली जनगणना जाग्या. हो, चला बा, चला संग चला. मागं नको राहत जास्त. हो चला, संग चला. एक फोन लावून द्याला माघारची नाही का? हो ना, हे जनगणनेवाले सर जर गेले तिथं समजा, हो तर फालतू कसं घाई गडबडीत काही माहिती द्यायची होय, फालतू बसा लागेल मग नाही का? हो संध्याकाळचं पाहता येते मग आपण असलं म्हणजे. मग आता त्याच्यात काय करावं लागते फोन आणखी ना? जे विचारला प्रश्न ते सांगून द्यायचा. काय त्याच्यात मोठं नसते ना, तुला माहित नाही कशा ते. मग काय हो, फालतू काही लिहून द्यायचं. टीव्ही आहे का हो, हे आहे का हो, ते आहे का हो. मग फालतू कसं आपण याचे द्यायचं होय ना. मग पांढरं कार्ड बनत राहिले करायचं त्याच्या मामीन. तर तुम्हाला समजलंच नाही मग बबनराव. अरे हे जनगणना होय, हो हे का दारिद्र्य रेषेचा आहे सर्वे होय का? मग याच्यात नाही बा लोक किती आहे, लोकसंख्या किती आहे याची जनगणना असते नाही. मग त्याला म्हणते जनगणना दर 10 वर्षांना असते ते. मला का माहित नाही का? मग काही आपलं राजा तू म्हणतो की असं होती तसं होती. तू नसते कशा ते, तुला माहित नाही. थांब तू माझ्या घरचे फोन करते मला 1 मिनिट. बाबा काय मामी काही समजत नाही मला लोकांचे बी. हॅलो, हा बोला म्हणलं, काय म्हणत होते? कुठं आहे म्हणलं तू? घरी आहे का? कुठं आहे तू? घरी जाऊ ना मी. आता 8 वाजता जाणार लागतं मला. ते देदाच्या वरात मी कसं काळी कसं चालले मी. हा तिकडे काशीनाथच्या घरची बाई असे 4-5 जणी आहो ना आम्ही. बरोबर ठीक आहे, जाय तू, काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो, आता एवढ्यात जर ते जनगणना करणारे सर आले तर पाहिजे म्हणलं बरोबर माहिती किती कोणती सांगून देशील घाई गडबडीत. मी आल्याशिवाय काही सांगू नका. त्याला म्हणा ते आले की सांगतेत म्हणा बरोबर. नाही तर संध्याकाळी या म्हणा मग. बरोबर हो, तसं तर काही कोणी आलं नाही म्हणा अजून. हो, कोणी असं दिसलं नाही. इथून गेले ना, आता गेले ते जगने पोट्टे संघ आहे त्याच्या बंगरेश आहे ते. पाहिजे म्हणलं माहिती देऊ नको काही. आणि ती सायकल बाहेर आहे का? सायकल आणि ते कूलर बाहेर काढला होता ना. ते बाहेरच आहे ना हो, ते कूलर बिघडला ना. ते दुरुस्तीसाठी आता ते आलंच नाही ते पोरगं घुसण्या. अंदर ठेवून दे ते, अंदर ठेव, बाहेर नको राहू दे. विनाकर ना, हो ते सायकल आणि ते कूलर अंदर ठेवून देतो. कोण नाही ठेवते राहू द्या ना, बाहेरच असते. तुला समजतच नाही ना. अरे जनगणना येऊन राहिला ना, तू काल ते बाहेर ठेवतो, अंदर ठेवून दे, अंदर ठेव. मी आल्यावर त्याला आलेच तर सांगून देतो मला संध्याकाळी या म्हणा. बरं हो, ठीक आहे ठेवतो, अंदर ठेवतो. जा तुम्ही वावरात गेला 10-15 मिनिटांना. बरं जा बबनराव, मानलं बा तुम्हाला. सायकल अंदर घरात ठेवा म्हणतो राजा. अरे इतकं नसते ना. सायकलच होय ना, 4 व्हीलर नाही ना ते. बा तुला नाही समजत ते. माय मला माहित. मग काय करावं लागतं, कसं करावं लागते. मग काय मला करावं लागेल मग तो फोन अशा नाही का? मा घरची आपली भळभळ काही दिन सांगून नाही का? बरं थांबा मी फोन करतो बा. बरं राहते मग. काय तर आता एक तर तुझी बुडी असते घरी. दिन भळभळ काही सांगू. तो आईले म्हणा सांगू नको म्हणा काही मी आल्याशिवाय. आपल्याला कसं पद्धतशीर सांगता येते. करावं लागेल. मा घरचे फोन करतो बा नाही का? चालली जायची वावरात नाही का? बुडी आहे माझी घरी. 1 मिनिट फोन लावू द्या. मी काय म्हणतो बंगरेशाची आई, हो आपलं तू गेली का वावरात? नाही का जायचं म्हणलं? पाहिजे म्हणलं ते जनगणने साहेब आले का? सर आले का आपल्या घराकडे? आलती गेलती का? पाहिजे म्हणलं, तेच म्हणलं काही माहिती सांगू नको मी आल्याशिवाय. हो मी येतो मग सविस्तर सांगता येते त्याला. घाई गडबडीत काही आपलं हो म्हणून देशी, सही करून देशी ना. हो मी येतो मग आल्यावर त्याला सांगतो. मी तर चालली वावरात, पण आता आत्याबाई आहे ना घरी, मग ते सांगतील ना. बा तू काय कर, हो आईला सांगून दे माया. हो म्हणा कोणी आलं तर ते माहिती काही कोणती सांगायची नाही म्हणा. हो पोरगा आलं की सांगते म्हणा. हो बुडी दिन काही आपलं होले हो काय समजते. सांगतो तेवढं मग चालली जाय. हो ठीक आहे हो, ठेवतो फोन. मग तुम्ही आल्यावर सांगा मग काय हो, सांगतो मी आत्याबाईले. म्हणून राहिलो काशीनाथ. काय म्हणते म्हणलं, आईला सांगतो असं करतो काय होय. तेच म्हणलं ऐकून घ्या तुम्ही आत्याबाई. हो आता मी चालली वावरात आणि ते गेले वावरात मी. तर आता कोणी आपल्या घरी येईल ते सर गिर काही माहिती विचारायला तर काही तुम्ही सांगू नका. हे ऐका काही विचारलं तर तुम्ही फक्त म्हणा पोरगा आल्यावर सांगतो म्हणा आम्ही. हो संध्याकाळी येतेच म्हणा ते. अरे बाबा हो तसं सांगतो मग मी. हो नाही तर मी वावरात येत होती तू नाही म्हणतो. नाही तुम्ही काय येता वावरात? आता बिमार पडायचं लक्ष ना. ऊन किती आहे घरी म्हणलं जरासं पाहिजे. गॅसवर लक्ष ठेवता म्हणलं माहिती आहे ना. हो आहे ना बाबा माहित, म्हणून तर रखवाली जोरात चालू आहे. तेच म्हणलं बाहेर कसं तर कुलूप लावून जात जा. हो कोणाला बोलायला जात असलं तर उघडा नको टाकत तू. चला येतो मग मी. हो ठीक आहे. काय म्हणलं बबन काकाचे घर? हो येतोय. म्हणलं काकू तुमच्या घरी आले ते? नमस्कार ताई नमस्कार. आपलंच घर आहे काय? आपलं बबनराव हेमाळेचं घर आहे नाही? हो आमच्याच घरचे आहेत ते. हो काहून काय होतं सर? काही नाही म्हटलं, थोडंसं काही नाही, 10 मिनिटाचं काम आहे. हो आपल्याला जनगणनेची माहिती पाहिजे होती. मोबाईल नंबर, नाव, गाव असं तसं काही थोडेसे प्रश्न आहेत. हो 33-34 तेवढी माहिती आपण घेतली असती आणि तुम्ही मोकळे झाले असते. 10 मिनिटाचं काम आहे. ना माहिती द्यायला काय टाइम नाही, पण आता तिकडे जरासं 10 मिनिटं जर लेट गेलं ना तर कास्तार लोक निरा कलकल करते. म्हणलं आता तिकून आल्यावर नाही जमणार का? संध्याकाळी 4-5 वाजता नंतर या नाही सर. दुपारी उन्हीचं कसं तिकून आलं की आम्ही बी थकलेलो असतो. 4-5 वाजता ऊन कमी झालं रे ना. पण आपण ताई वेळेवर झालं पाहिजे का ते. हो थोडंसं म्हणून म्हटलं 5 मिनिटाचं काम आहे. पटापट सांगून द्या.
नाही नाही बाबा म्हणलं सध्या आहे बा मी तशी माहितीच नाही देत. ते आल्याशिवाय हा तुम्ही 6 वाजता नंतर या. कसं आहे मला काही समजत नाही, काही विचारून काही सांगा मी. हा माझा नंबर आहे पाटणे मोबाईल काहीच नाही. असं म्हणता. बरं ठीक आहे ठीक आहे, या मग तुम्ही या संध्याकाळी येईन मी इकडे. चला रे पोट्टो, दुसरीकडे चला. नको सर अजून पाणी आणू का म्हणलं? एक गिलास आणू का अजून? बस राहू दे भाऊ, राहू दे आता. बस एक ग्लास फर्स्ट क्लास झाला आता, थंडगार पाणी आहे मस्त. राहू दे आता. आता जरा असं माहिती घेऊ दे मला. आधी करू का बाबा? हा चहा करू का म्हणलं गुरुजी? मावशी चहा घे, काही नका करू. काय आपलं चहा घे, आता घरून निघालो मी, काय चहा घेऊन आलो. हो काय आता बाबा तुम्ही कोणत्या गावचे कुठचे आले आमच्या घरी तर म्हणलं चहा पाणी घेऊनच जा. हा बस आता बकरीचं दूध आहे आमच्या घरी. हो चांगलं घटघट दुधाचा चहा करतो. नाही नाही मावशी बा, राहू द्या पावला आता. मग काय म्हटलं हेच तर लय झालं, याच्यात समाधान आहे माणसाचं. मग आता असं वाटेल का शहर सोडून गावात राहिले आले पुढे असे लोक आहेत. पण बाकी सांगतो ना, माझ्या दोस्त मित्र सांगते तुम्हाला मावशी गोष्ट. चहाचं पाण्याचं विचारत नाही तर दरवाजा उघडत नाही. अशी परिस्थिती आहे कुठं कुठं. मग काय तर सिटी लेवलला मोठं कठीण काम आहे, त्याची तर जनगणना करून लय भारी आहे. आम्ही पुरलो एक खेपचं गाव आपलं बरं आहे आपलं. बरं मी काय म्हणतो मावशी, ऐकू येते ना तुम्हाला? स्पष्ट ऐकू येते ना? हो येते ना, ऐकू येते. तेच म्हटलं तर पहा आता, ते कसं आहे आता जनगणनेची माहिती आहे. हो याच्यातनी तुम्हाला थोडे काही प्रश्न विचारतो मी. 33-34 प्रश्न आहेत ते जवळपास. काहीच नाही आपलं साधे सोपे आहेत. काय घर कसं काय कसं एक एकाचं उत्तर द्या मला तुम्ही बरोबर आहे. तसं मी फिलअप करतो. आता लंका तर म्हणे सांगू नको म्हणे. हो ना मी आल्यावर पाहिजे म्हणे काय आहे ते बाबा. पण मी काय म्हणतो बाबा गुरुजी, मला काही समजत नाही. हो कसं आहे कोणते काही विचारसा ना काही मी सांगून देईन बाबा, मला काही एवढं समजत नाही. हा पोरग येते म्हणलं 4-5 वाजता कामावून. हो तर म्हणलं मग ये जा ना मग. हा थोडंसं शियान पडल्यावर. काहीच नाही मावशी, काही प्रश्न भारी नाही, काही नाही. कुटुंब प्रमुख कोण आहे, हा संडास आहे का घरी, लईन आहे का घरी, हा बस एवढे साधे सोपे प्रश्न. हो नाही हो नाही हो नाही. तर बापा पोरग भाकरी खाऊ घालून राहिलं ते म्हणून मा कायला सांगितली माहिती नसत झालं तसंच झालं तर चुकीचं सांगितलं. त्याला विचारणं बाबा, ते जाणे तुझी जनगणना झाली. मामी कायच करा, लोक राजा इतकी वेळा नाही कायच करा. अरे काय आहे याच्यात? अरे बा काहीच नसते मावशी, काय बा घाबराचं कारण नाही. आम्ही काही तुमचं वावर लिहून नाही राहिलो ना, कोणतं काही नाही करू राहिलो. जे काय परिस्थिती आहे ते सांगा लागते. बाबा सगळं समजते ना मले, पण नाही चालत ना बाबा. हा पोराच्या पुढे जाता येते का? पोरग मारत बिफरत तुला कोणा सांगितलं? म्हणलं तुम्ही या ना बाबा 6 वाजता या आणि तुम्ही सगळी माहिती घेऊन जा. एक घर नाही हुंडाल माहिती होणार. अर्धे लोक वावराने गेले. काय मावशी आता हे लोक गावात नाही सापडून राहिले. सकाळी सकाळचा टाइम आहे, म्हणलं काही ना काहीतरी होईन बा 10-20 घर. ना बाबा गुरुजी सगळे लोक आता सकाळी 8 वाजतापासून कामाला जाते आणि मग दुपारी येते. तुम्ही 2 नंतर येत जा गुरुजी. हो सकाळी तुम्हाला अर्धे जास्त लोक सापडत नाही. आता सकाळी आलं तरी तेच बो, दुपारी या तेच बो. हा मला वाटतं संध्याकाळीच करावं लागतं जनगणना. बरोबर हे बा. जाऊ द्या, जे काय असून ते पाय तुम्ही आता गावात. चला पोट्यो दुसरीकडे पोहत. आता कुठं चालला? कंदील बुडा काय तुम्ही म्हणेन ते सीताराम पवार. मी विचारलं ते त्याचं घर दाखवा. याच्या बाद त्याचा नंबर आहे. चला ना मग, चला चला. कुठं आहे म्हणलं सीताराम पवारचं घर? इथंच आहे म्हणतं ना. कुठं एवढंच आहे का? ओट्यावर बसलेला आहे तेच होय. हो ते कंदीला भजी. हो सीताराम पवार आहे त्याचं नाव. भजी तुमच्याकडे आले म्हणलं, तुमची माहिती पाहिजे म्हणते. नमस्कार म्हणलं साहेब, नमस्कार. हो काय नाव आपलं? म्हणलं कोण आहे? म्हणलं काही ओळख नाही आपली. मी यशेश डोमगावडे सर, आणि माझ्याकडे जनगणनेचं काम आलेलं आहे. मी जनगणना अधिकारी आहे. तर आपल्या घरची माहिती मला पाहिजे. हो तर तुम्ही सीतारामजी पवारच ना? हो सीताराम झिंगरूजी पवार. हो बोला ना, काय होतं, कायची माहिती पाहिजे तुम्हाला? काही नाही आपलं थोडीशी माहिती आहे. 30-35 प्रश्न आहे आपले, तर तेवढे भरून आपल्याला कंप्लीट करणं आहे. तर म्हटलं चला मग घरापर्यंत या. हो तिथंच आपण माहिती भरून घेऊ. घरी गेलं तर सरळ दिसतं घरचं आता नाही का? हो ना, या वर्षी नसतं बांधलं पुरलं का? असं असं हो का? मग सांगतो ना मी, माहिती भरून घ्या ना इथं. हो आपल्याला काय माहिती सांगायला टाईम लागते. हो घ्या तुमचे, बसा इथं मस्त वट्यावर. सावली आहे वळाची. काय काय प्रश्न विचारता त्याचं उत्तर सांगून द्या तुम्ही. नाही काकाजी, तसं कसं आहे, आपल्याला कुठेही नाही करता येत ना. हो नाही तर मी घरूनही करून आलो असतो. तुमच्यापासून माहिती रफमध्ये घेऊन. तिथं करावं लागते आपल्याला. तुमचं घर जिथं आहे हो तिथं अक्षांश रेकॉन्स आलं पाहिजे ना आमच्या समजा मोबाईलवर. म्हणजे आम्हाला लोकेशन दाखवा लागते ना ते. असं आहे ते, म्हणून म्हणलं घरी चला. आहे तर आता सरळ दिसते घरचं, माझ्या गाडी गिडी सगळं. अरे हो, पण मी काय म्हणतो साहेब, काही नसते ते. आता हे बा तुम्ही म्हणसान ना, तुम्ही सगळ्या गावाची माहिती एकटा सांगतो. तुम्ही विचारा फक्त, सगळी माहिती एकाच जाग्यावर. मग काय असंच असते. कुठं बसता सगळ्या प्रत्येक घरी हिंडा, आणण्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, दरवाजे ठोका. मस्त एका जागी बसायचं, गरं आपलं. मी आमच्यासारखे वयस्कर माणसं बसवायची, सगळी माहिती एका जागी भरून नकोय. मग काय असं चालत आलं ना आजपर्यंत. मग काय नाही तसं काही नाही म्हणा, ते मजाकचा विषय झाला. पण कसं आहे, आपल्याला घरोघरी जाऊन त्याची माहिती गोळा करणं आहे. आणि विशेष म्हणजे डिजिटल जनगणना. या वर्षीची जे जनगणना आहे ते डिजिटल आहे. आतापर्यंत नाही झाली अशी, तशी यावर्षी आहे. म्हणून प्रत्यक्ष घरापाशी जाऊन घराची पाहणी करून त्यानुसार आपल्याला माहिती भरता येते. लोकेशननुसार असं असते ते. तर म्हणलं तसा काही विषय नाही. चला मग, काही वेळ नाही लागत, 5 मिनिटाचं काम आहे. जास्त लागतं नाही का? बरोबर यायचं जा ना मग. नाही तर मुंगशीराम भाऊजी इथे जा. हो मुंगशीराम धुटके येता का करून जायची रे? आपल्या इच्छा करू ना, तुमची झाली की हो यायची इच्छा झाली की आपल्या इथं येऊन जायचं म्हणलं. हो मुंगशीराम धुटक्या माया ना संकेत आपल्या घरी घेऊन येतो यायला. तेच म्हणलं. माहिती तर मग मायापेक्षा हुशार निघाला. बरं जाऊ द्या, काही हरकत नाही. त्याला गोड बोल लागत, बरोबर कर लागेल चहा बाजू. बरं चला मग, आता मी काय म्हणतो, मा सांग चला. हो घर दाखवून देतो तुम्हाला आणि माहिती सांगतो. बरोबर ठीक आहे ना, मग चला. हो चला या साहेब, या म्हणलं. हेच आहे या या. हो या, आरामाने या. हो तिथं नाली आहे जराची. हो ना, काय लोक पाणी सोडतात रस्त्यानं. हो ना, नळ बंदही नाही करत ना. हो या लवकर या. चला आले का आता? हो चला म्हणलं, आता आमच्या गरीबाच्या घरी पाय पडले तुमचे. हो या म्हणलं बापा, आपली कशी गरीबाची झोपडी आहे. हो चहा घेऊ पहिले, नंतर मग आपलं काय माहिती आहे तुमच्याला सांगून देतो मग.
हो कायच्या घरी पण कायचं का मस्त वाटू राहिलं तर टामटूम घर वाटू राहिलं असं काही काही म्हणजे लय झोपडी नाही काही आता टामटूम उपर से टामटूम अंदर से राम जाणे मग काय तर काय आहे नाही मला भकास काम आहे पण आता हेच तर छपरं बदला लागते हो आपल्या आबाजीच्या काळातली छपरं आहेत ती हो काय करता मला परिस्थितीच नाही सुधारली तरीपासून बस असं एक घाण मंडाई येते शेती तर बरं नाहीच आपल्या घरी हो आता काय सांगा तुम्हाला पुढचं सांगतोच मी तुम्हाला बरोबर हो लय परिस्थिती गंभीर आहे आपली काय करता सर म्हणलं बेकार काम आहे मेवना कशी आपली अडी अडचण भागवते म्हणून बरं आहे हो नाही तर कठीणच आहे हो या आता हो अंदर आहे आपलं कसं आहे आता हो या बा गरीबाच्या घरी अजून आबाजी पैसे कमी नाही कोण गरीब गरीब करते म्हणा मला काही समजत नाही. बरं, चला मग येऊ आतमध्ये हो चला चला या आता गाडी कुठे ठेवली तुमची गाडी कुठे ठेवलेली आहे म्हणलं हो गाडी पाहिजे बरं नाही तर लोकांचं कसं आमच्या गावात काही खरं नाही लोकांचं चाबी गिबी कुलूप लॉक केलं ना ते नाही लॉक नाही केली म्हणा तिथं बाजून लावून दिले तिथं पाणी टाकी नाही का हो तिथं उभी गेली हो मॅडम चला बा पोट्टे म्हणून राहू द्या म्हणे इथं काय होती काय अडचण ते अडचण काही नाही म्हणा तसं काही नाही पण ते कसं आपली गाडी आपल्याजवळ इथं असली बरं राहत होती हो कसं आहे लोक पंक्चर करायचे तर काय उन्हीचा टाईम आहे फालतू येले व्हायचे लोक सुधी नाहीत ना काही लोक असते एखादा असतेच पडते गावातली सडक आंबा म्हणून म्हणतो बा गाडी इथं आणली असती बरं झालं असतं म्हणजे मध्ये बी सामान इकडे तिकडे लपून ठेवता आलं असतं हां पहा बा तुमची इच्छा तसं काय असते हो तसं का प्रत्येक गाव तसं नसते तुमच्या गावात काही नाही वाटत चांगले लोक वाटले मला हो जाऊ दे काय आपल्या कपायचं कातडी नाही हो झाली पंक्चर त्याला काही गाडी बोलावून फोन करू पोराले बोलावून घेऊ चला आता पटपट माहिती घ्यायची आपल्याला लवकर झाले पाहिजे घरं आता सबन रेडूपासून सवत दिसतात यायले हो ना हो बरं हो चला बा चला मग हो नाहीच म्हणतात चला या रे पोट्टे हो या अंदर या हो चला या ना डोमकाळे साहेब या हो लोटा दरवाजा लोटा या हो या रे पोट्टे या बसा घ्या खुर्ची घे तिची बाबू ते बास टाक म्हणलं हो बास टाक खाली हो चादर घे त्याची चादर टाक त्याच्यावर साहेब आहेत ना घ्या बरोबर घ्या पद्धती हो थैली तिथं ठेवा थैली फालतू अजून पाणी घेऊन सांडा त्याच्यावर आणा इकडे बाबा डोमकावळे साहेब आता काय ओळखीचे नाही बाबा हो काय म्हणते काय माहिती खायला नाही काय नाही. बसा साहेब बसा बसले हां तेच म्हणलं तर बा संकेत बाबू जगन तुम्ही दोघं जण काय करा दुकानात जा पावशेर साखऱ्या आणि आपलं एक 50 ग्रॅमची पत्तीची पुडी हां इलायची आणतो 2 रुपयाची इलायची आणतो आणि एक माचीस आणतो माचीस हां तेच म्हणलं दूध आपलं ते याच्या इथून शांतारामच्या इथून हो 5 रुपयात दूध घेऊन येतो हां जा मग या लवकर या पटकन ते गिल्लाच घे दुधासाठी माठावरचा जा घेऊन द्या सामान लवकर असं काय म्हणा बुडा का बयाला का हो ना 5 किलो साखर घरी पडून आहे 1 लिटर दुधाचा उकडा रोजचा असते आमचा पण आता का 5 रुपयात दूध आणायला सांगून राहिले म्हणा काय आहे ते समजायला मार्ग अरे पण आबाजी पैसे द्या ते दूध साखर पट्टी आणाले पैसे दिलेच नाही तुम्ही अजून अरे बाबू पैसे सध्या नाही ना मापाशी ते दुकानदाराला म्हणा कंदील आबाजीचं सामान आहे म्हणा हो देतेच म्हणा आता लाडकी बहिणीचे पैसे आले की हो देऊन देते म्हणा हो राहू द्या म्हणा सध्याचे हे बी मांडून टाका म्हणा बरं हो ठीक आहे मग दुधे उडार आणतो जा रे बा तुम्ही दोघं जण दुकानात जा मी घेतो दूध आणायला जा जा पोट्टे आराम जा तिघे जण जा हो चला आता मी पाणी आणतो म्हणला बसा तुम्ही इथं आलो 2 मिनिटात याचीच तर खायची वांदी दिसू राहिला तर काय चहा आणायला लावते इलायची आणायला लावते हे बा राहू द्या ना आबाजी हे बा त्या पोट्ट्याला म्हणा राहू द्या काही गरज नाही एवढं चहा चिंकीची काहीच नाही हे बा आताच मी घेतला ना मी एका ठिकाणी काय राजा असं कसं काय गुरुजी राजा असं असते का आमच्या गरीबाच्या घरचं चाय नाही पसंत तुम्हाला बसा ना आता 2 मिनिटं आणते ना लेकरं हो मग काय तर बसा तुम्ही आलोच मी पाणी घेऊन येतो बसा मग सर आलोच मी पाणी घेऊन 2 ग्लास हो तेच म्हणलं फिल्टरचं नाही आपलं साधं चालेल ना साधंवालं हो तेच म्हणलं विहिरीचं पाणी आहे तसं चांगलं आहे हो चालते हो ते कसं बॉटल आपली गाडीतच राहिली डिक्कीत नाही हो पोराला सांगा लागते नंतर हो आणा ना अर्धा ग्लास ना बस होते हो ना तेच म्हणलं चालते नाही चालत हो ना कसं आजकाल कोणी बॉटल आणते स्वतःची हो कुठचं पेत नाही पाणी आजकाल हो आलोच मी घेऊन आलो हो तर ठीक आहे काय आहे म्हणलं कोण होय साहेब ती इतके कोण कंजूसपणा करून राहिले म्हणलं घरीच तर साखर आहे त्या लेकराला काय पाठवलं दूध आणि आणाले बाबा जनगणी साहेब आहेत ना ते त्याला वाटलं नाही पाहिजे का गरीब आहेत म्हणून मग लय श्रीमंत वाटलं तर मग सगळं लिहून देईन ना हे आहे ते आहे बरोबर पद्धतशीर सांगतो मी आता काय तर म्हणून ते दाखवासाठी केलं नाटक हो मुकारण राहता चहा मांडतो म्हणलं आराम म्हणा हो आलोच मी बरोबर बसतो पाणी नेतो 2 ग्लास हो काय 33 का 34 प्रश्न विचारणार आहे म्हणते ते काय विचारते काही नाही अजून हो तेच म्हणलं माझ्याशिवाय तू काही बोल नको म्हणलं शिल्लक पुढे मी बरोबर बोलतो काय बाबा तुमचं तर असं आहे का जसं का आपल्या घरी काय हे हवा आपण करोडपती हो काही नसते जे आहे ते सांगून द्या हो तुम्हाला नाही समजत ते हो काय असते तर आता पाय ना उद्या हो बरोबर उत्तर देतो मी त्याला हो दे 2 ग्लास दे आपले साधेच देतो म्हणला काचाची देशील नाही तर हो ते कसं बरोबर परिस्थिती पाहून द्यावं लागत असते आण लवकर बरं आहे बाबा डोकं नाही काम करत माहिती हो देतो मी देतो मारती काय करू राहिला तू कुठं चालला म्हणला आज आता काय कामकाज आहे वावरात जातो ना नागरटी बस आता पोळ्या करू राहिली आई हो बस डबा बांधला की निघतो आता अरे काय माणूस आहे हे बा हे ट्रॅक्टर ती आपलं गाडी बाजून ठेवून तिकडे हो गाडी कुठं नसून चालली तर कोट्यात नेऊन ठेव ते जनगणनेचे सर आले फालतू कसा सगळंच लिहून नेईन ना ते घरचं हो जाय तिकडे लावून देते गाडी जनगणनेवाले आले का असं काय विचारते म्हणजे का असं काही गाड्या गिड्याचं काही विचारते का त्या अरे मग काय तर आत्ताच ते वळाखाली भेटले कंदील बुड्याची इथं गेले हो तिथपर्यंत आपलं इकडं उचल करून ठेवते हो ते कसं असं इकडे तिकडे दिसलं की मग नाही म्हणता येत नाही ना हो जरा झाकून ती TV झाकून ठेव ते गाडी तुझी जराशी बाजून नाही तिकडे जाय मग लवकर पटकन कर आणि निंबू आणून देतो बरं एखादं त्याला शरबत गिरबत करावं लागेल बरं हो मी एका मिनिटात पहिले ट्रॅक्टर बाजून लावतो आणि ती गाडी हो आता कशी टाईम असं ना अजून 15 मिनिटं अर्धा घंटा तर लागतेच ना चहा पाणी ते करून बुडा जरासा हो त्याची माहिती भरणं झाली की आपल्या इथे येतो म्हणून म्हणलं आपलं ओके करून ठेव
बरोबर ठेवतो मग मी बात ठेवतो हा हो काही हरकत नाही आणतो निंबू आणतो पद्धतशीर बिलकुल हा हो थांबतो मी घरीच थांबतो ते जनगणना होईपर्यंत जातही नाही जाऊच नको बरं हो जाऊ नको कुठं थांब जरासा कुठं काही कामं असेल तर राहू दे ते हो घे आता बाजून घेऊन घे गाड्या ती